असं एक म्हण, ज्यावेळेस पत्रकारिता ही खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यानंतर होती, ज्यावेळेस ही शेर त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात म्हटला जायचा आणि त्याचाच वारसा घेऊन आज या ठिकाणी आपली ग्रामीण पत्रकार संघटना एक खूप चांगला उपक्रम इथं राबवते आणि ते म्हणजे की एका यशस्वी युवकाचा या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम या ग्रामीण पत्रकार संघटनेने ठेवला. आजच्या या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष दैनिक लोकमतचे पत्रकार श्री बाळासाहेब स्वामी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते श्री अण्णासाहेबजी देशमुख, श्री काकासाहेबजी चव्हाण, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सयाजीराजे उंबे, आमचे सरपंच संजय नाना, आमचे मित्र स्वामी, आमचे सभापती श्री भाऊसाहेब चोरमले, पत्रकार मित्र सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, आदित्यचे मित्र, आदित्यनं निश्चितपणे आमच्या इथं दाखवून दिले की आता ज्ञान आणि शिक्षण ही कोणाची काही मक्तेदारी राहिलेली नाही. 1900 मला वाटतं 90चा काळ असेल, बाळूला आठवत असेल चांगलं, आम्ही ज्या वेळेस वाचनालय चालू केलं तर आम्हाला त्याचा ऑडिट रिपोर्ट मागितला शासनाने. सीए सापडता सापडणार हुडकून हुडकून एकच सीए आलते, त्यांचं नाव तामाने. आता खूप वयस्कर झाले ते. सिव्हिल हॉस्पिटल समोर एका ठिकाणी त्यांचं ऑफिस होतं, तिथं आम्ही दोघं गेलो आणि तिथून त्यावेळेसपासून जे ते आमचे सीए आहेत एकमेव जिल्ह्यामध्ये तामाने साहेब एकटे तेवढे सीए, त्यांना भलं कौतुक आम्ही त्यांच्याकडे गेल्याचं आणि आम्हाला भलं कौतुक किती आम्हाला मिळालं. म्हणजे त्यावेळेस सीए ला गिराईक नव्हतं आणि ज्याला पाहिजे होतं त्याला सीए. तर त्यावेळेस तामाने साहेबांनी आपलं साधा टेबल लाकडी टेबल खुर्ची वाट बघत होती. आता खूप मोठा व्याप वाढला त्यांचा. मला वाटतं 10-12 त्यांच्या हाताखाली माणसं इतका मोठा व्याप वाढला. तशा सीए पदाची परीक्षा आपल्या येथील एक मुलगा, आपल्या जिल्हा परिषद मला वाटतं खूप झालं महाराष्ट्रातून वर्षाला एक 5-6, हार्डली 5-6, एखादं वर्ष आलंच तर 10 झाले वर्षाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर सीए होतात ते 5-10 होतात आणि त्याच्यातला एक मुलगा आपल्या इथला आहे, म्हणजे आपल्या इथं बुद्धिमत्ता ज्याला म्हणतात ती निश्चितपणे बुद्धी संपदा जी आहे ती खूप चांगली. फक्त तिला एका दिशा देणं फार महत्वाचं आहे. मला वाटतं 12वी कशात कॉमर्स मध्ये, 10वीला खूप चांगले मार्क होते. हा, आता इथं पालक कमी नाही, त्याला 10वीला 93% मार्क होते. आता विचार करा, आपल्याच पोराला किंवा पुरीला 93-95 असे टक्के मार्क पडले तर आपल्या लक्षात एकच येतं आणि ते सायन्स. सायन्सच्या पुढचं इंजिनिअरिंग आणि मेडिकल एवढं दोनच लक्षात येतं. परंतु मला चांगलं आठवतं की आदित्यने 11 धरला होता. मला सायन्सला जायचं नाही, मला जायचं कॉमर्सला जायचं आणि सीएस व्हायचं. म्हणजे 10वीच्या वेळेस त्याचं वय किती असेल, 15-16 वर्ष. परंतु त्यांनी त्यावेळेस ठाम निश्चय केला होता की मला सायन्सला जाऊन पुढे डॉक्टर इंजिनियर व्हायचं, मला जे व्हायचंय ते कॉमर्स साईडला जाऊन मला सीए व्हायचंय. हे त्याचं त्यावेळेस त्यानं त्या वयामध्ये रंगवलेलं स्वप्न आज खूप मोठ्या कष्टानं त्यानं इथं ते प्राप्त केलेले. सीएच्या अभ्यासक्रमाचं मी कधी बघितलं नाही, परंतु सीएचा अभ्यास करणाऱ्या मुलांकडे मी 1-2 दिवस राहिले. ती पुस्तकं बघूनच साहेब चक्कर येते. इतकी मोठी पुस्तकं असतात ती वाचायची कधी, पाठ करायची कधी, त्याच्यावरची येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची कधी. म्हणजे आता आपल्याला वाटतं त्याचं सत्कार करताना खूप सोपं, परंतु ही परीक्षा पास होण्यासाठी जे त्यांनी कष्ट घेतलं ना
हे निश्चितपणे त्याला त्याच्या रक्ताचं पाणी करावं लागणार असणार आहे. त्यावेळेस सीएची परीक्षा तो इतक्या पटकन पास झाला. नाहीतर बऱ्याच जणांचं तरुण पण ती परीक्षा देते निघून जातो. 5-5 वर्ष ही परीक्षा UPSC करतात, ICI ते कंडक्ट करतात. इतकी ही अवघड परीक्षा आज त्या ठिकाणी केली आहे. नानाचं अभिनंदन करतानाच मी त्यावेळेस म्हणलं की खऱ्या अर्थानं आज योग पाहायला मिळाला इथे सर, कष्टाचा आणि बुद्धीचा योग झाला. कारण नानाला अतिशय कष्टानं हा त्याचा व्यवसाय उभा केलेला तुम्ही आम्ही पाहिलाच, आणि त्याच्यातून त्याचा मुलगा बुद्धीनं मोठा झालेला आहे आणि तो CA म्हणून कार्यरत राहणार आहे. साहेबराजांनी मला उल्लेख केला की त्यावेळेस खूप कमी लोकांना CAची गरज होती, परंतु आता मात्र हे आर्थिक उलाढाल फायनान्शियल आता खूप झाले, त्यामुळे प्रत्येकाला आता CAची गरज आहे. त्यामुळे माझी आदित्यला विनंती आहे की बाबा नवीन उद्योजक जर असला तर त्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं बरं. पण त्या केसमध्ये अडकू नये, तो ऑडिटरच्या लफड्यात अडकू नये, त्याला माहीत नसते काही सगळे फायनान्सचे नियम, त्याला जरा व्यवस्थित समजावून सांगून जास्त खर्च येणार नाही त्याला असं करून त्याला मार्गदर्शन करावं. नाहीतर आमचा जे व्यापार आम्ही करत होतो आता बाजूला त्याचा अनुभव आहे, इतके पैसे जाते, थोडी चूक काढते ते ऑडिटर फार वाट लावते ना, तर तसं काही होणार नाही. कृपया काळजी घे बाबा. आणि त्यातली त्या जे तरुण उद्योजक आहेत ना त्यांना ह्याच्यातलं काही माहिती नसतं, आणि इतके ते ऑडिटर आणि सेल टॅक्सवाले, ते GST वाले, प्रोफेशनल टॅक्सवाले इतका त्रास देते की खूपच त्रास देतात. आणि त्याच्यातून मग एक वेगळं त्या धंद्याला जो मुलगा लागलेला असतो त्याला खूप त्रास होतो. तो त्रास होऊ नये याची कृपया काळजी घ्यावी, घेणारच आहे. कारण त्याच वातावरणातून पुढे गेलेला आहेस, परत याच्यातून यश तुला मिळो, समृद्धी मिळो, तुझा इथून पुढचा आयुष्याचा जो प्रवास आहे तो सुख आणि समृद्धीचा येव. आणि आम्हाला म्हणजे नानाला चांगली सून लवकरच मिळो. आता काही मिळायला हरकत नाही. आता बिना शिकलेल्या पोरांचं काय करत विधानसभेत निघला, विधानसभेत म्हणले प्रत्येक गावात, म्हणजे माझ्या मतदारसंघात प्रत्येक गावात 25-25 पैलवान बिना लागण्याची. तसं आता तुम्हाला काही काळजी नाही, मुलगा CA झालाय, एका चढीत एक पावली येते. मला अनुभव आहे, जी मुलगा नोकरीला लागेपर्यंत स्वयंला धार अजिबात येत नाही, पण एकदा त्याला ऑर्डर आली की जुने 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 सोरे सुद्धा फोन करीत राहते, कसं काय बरं का. म्हणजे नोकरी लागली की छोकरी पटकन मिळते. तसं लवकर शुभमंगल व्हावं आणि नानासाहेबाचा संसार सुखाचा व्हावा अशी मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ग्रामीण पत्रकार संघटनेचं मलाही या कार्यक्रमाला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय हिंद.